सरकार आहे. तुकोबारायांचा आणखी एक अभंग आहे. विजयराव, भले देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हाणू काठी. माझं नाही, तुकारामांचा. विरोधकांना याचा अर्थ मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. समजदार आहात आपण. तुम्ही आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका. आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष महोदय भवितव्य आहे. त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. खरं म्हणजे काही लोकांचा अजेंडा होता फक्त काय, लेक लाडकी नाही, लेक लाडकी बहीण नाही, लेक लाडका. याच्यावर मी काय जास्त बोलत नाही. आणि माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, आमची जबाबदारी अख्खा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे. महाराष्ट्र आमचा परंपरा, आमचा परिवार आहे. त्यामुळे आमची जबाबदारी समजून आम्ही काम करतो. अध्यक्ष महोदय, मला बजेट मधलं काही कळत नाही. बजेट आल्यानंतर मात्र अमीर को और अमीर और गरीब को और गरीब करने वाला बजेट है असं म्हणता येतं. मी नाही तसं म्हणणार. तसं सांगणारे मुख्यमंत्री पण या राज्याने पाहिलेत. आणि म्हणून आम्ही बजेटमध्ये ज्या योजना जाहीर केल्यात विजयराव, त्यातून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा लाभ या राज्यातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा उद्देश आहे. राज्याचं बजेट मांडताना घराघरातल्या खर्चाच्या बजेटला आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. पसायदानातील जो जे वांचील तो ते लाहो हा विचार आमचं सरकार लागू करतंय. या योजनांसाठी पैसे कुठून येणार असा प्रश्न शंकासूर विरोधकांना पडला. म्हणजे अनेक लोकांनी विचारलं कुठून येणार, पण सरकारचं एकच उत्तर आहे, इच्छा तिथे मार्ग. इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे. आणि हे सरकार शब्द पाळणार आहे. हे सरकार पळणार नाही. हे सरकार शब्द पाळणार आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे. त्यामुळे या तुमचंच नाव मगाशी घेतलं मी. जयंतराव कुठे गेले? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक. शेतकऱ्यांना काय दिलंय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले. मी आपल्याला एकच सांगतो, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी पक्षनेते महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन, SC ST शेतकऱ्यांच्या योजना, पीक विमा यातून मिळून 90,99,000 एवढे 92 शेतकऱ्यांना सुमारे 7,080 कोटी रुपयांचा लाभ बाबा DBT मार्फत मिळालाय. तर आमच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षात 1,77,88,000 शेतकऱ्यांना 11,11,392 कोटीचा लाभ मिळालेला आहे. आकडे तपासून घ्या. गेल्या सरकारच्या तुलनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 95% वाढ झाली आणि शेतकऱ्यांना दिलेल्या लाभ किंवा अनुदानात सुमारे 61% वाढ झालेली आहे. 61%. हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून कृषी विभाग, पशुसंवर्धन, सहकार, आताच आमच्या दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्र्यांनी दुधाचा बद्दल निवेदन केलेलं आहे 5 रुपये वाढवून देण्याचं. अन्न नागरी पुरवठा अशा विविध विभागाकडून अध्यक्ष महोदय 44,000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आणि नमो शेतकरी महासन्मान योजना 92,43,000 शेतकऱ्यांना 5,318 कोटी 47 लाख लाभ या ठिकाणी दिलेला आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 85.66 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे। 31,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम 16 हप्त्यात थेट बँकेत जमा सरकारने केलेली आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जे महाविकास आघाडीने कर्ज माफी केली होती त्यातल्या उरलेल्या 14,33,000 लोकांना पण महायुती सरकारने पैसे दिले आणि प्रोत्साहनपर रक्कम जे कर्जफेड नियमित करत होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत जो निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने यातला एकही रुपया दिला नव्हता। ते सर्व पैसे देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि ते 5,190 कोटी रुपये। हे आकडे लिहून घ्या, तपासून घ्या। गेल्या सरकारच्या काळात उर्वरित शेतकऱ्यांना जो काही लाभ दिला मी सांगितलं। पीक कर्ज मंजूर करताना सिबिलचा वापर करून कर्जापासून वंचित ठेवण्यात येऊ नये असे आदेश आम्ही दिलेत। अनिलराव ऐका, आणि प्रसंगी संबंधित बँकांवर FIR नोंदवून कार्यवाही करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतलेला आहे। महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदी जोड प्रकल्पांना वेग देणं, नदी जोड दमणगंगा पिंजाळ यासाठी 5 ते 8 कोटी, कोकण गोदावरी खोरे 6,665 कोटी, कोकण तापी खोरे 6,277 कोटी, वैनगंगा नळगंगा याचं देखील आपण मोठं काम करतोय आणि त्यासाठी देखील ही योजना सरकार राबवणार आहे। आणि तापी महाकाय पुनर्भरण 19,243 कोटी अशा योजना अध्यक्ष महोदय आपलं सरकार राबवत आहे।